नमस्कार, नादीप्स किचन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे पिझ्झा. पिझ्झा हे असा पदार्थ आहे ज्याचं नाव ऐकताच आपल्याला तो खावासा वाटतो आणि आपल्या तोंडाला पाणी सुटते. हा पिझ्झा ओव्हन न वापरता अगदी सहज घरीच तव्यावर तयार केला तर चला तर पाहूया झटपट पिझ्झाची रेसिपी. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राईब करा. पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी रेडीमेड पिझ्झा ब्रेड घेतलेले आहेत. हे मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात. आता तव्यावर बटर टाकून त्यावर आपण हे ब्रेड भाजून घेऊयात. ब्रेड आपल्याला खालच्या वरच्या दोन्ही अंगाने भाजून घ्यायचा आहे. दोन्ही साइडनी बटर लागावं म्हणून आपण पिझ्झा ब्रेड हा दोन्ही बाजूनी भाजून घेत आहोत. जास्त भाजलेली बाजू वरच्या साइडने घेऊयात. इथे मी गॅसची फ्लेम लो केली. जर तुम्हाला स्टफिंग करण्यासाठी वेळ जास्त लागणार असेल तर गॅस बंद करून तव्यावरचा पिझ्झा एका डिश मध्ये घेऊन तिथे तुम्ही स्टफिंग करू शकता, जेणेकरून पिझ्झाची आपली खालची बाजू जास्त भाजली जाणार नाही. यावर मी पिझ्झा सॉस घालत आहे. हा सॉस आपण ब्रेडला व्यवस्थित लावून घेऊयात. पूर्ण ब्रेडला हा सॉस आपण व्यवस्थित लावून घेऊया. पिझ्झा सॉस होममेड किंवा पॅकिंगचा वापरला तरी चालतो. येथे आता आपण 1 चमचा टोमॅटो सॉस घालत आहोत. हा पण आता मी सगळ्या ब्रेडला लावून घेते. यावर आता व्हेजिटेबल्स घालूया. येथे मी वाफळलेले स्वीट कॉर्न घालते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते व्हेजिटेबल्स घालू शकता. यावर चिरलेली शिमला मिरची घालूयात. तुम्हाला ज्या शेप मध्ये मिरची कापून घालायला आवडेल त्या शेप मध्ये तुम्ही कापू शकता. मी जे इथे व्हेजिटेबल्स घालत आहे त्या मी फ्राय केल्या नाही, परंतु तुम्ही त्या फ्राय करून घेतल्या तरी चालतील. तुम्हाला त्या कच्च्या आवडत नसतील तर फ्राय करून घ्या. यावर मी कांदा घालते. तोही शिमला मिरचीच्या शेप मध्ये चॉप करून घेतलेला आहे. आता यावर मी टोमॅटो घालून घेत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही ते घालू शकता. यावर पनीर घालून घेऊया. पनीरचे मी छोटे छोटे तुकडे घालत आहे. हा पनीर पण मी तेलामध्ये फ्राय केला आहे. व्हेजिटेबल फ्राय नाही केला तरी चालते, परंतु पनीर मी फ्राय करून घेतलेला आहे. येथे चिमूटभर मी ब्लॅक सॉल्ट घालत आहे. आता आपण चिली फ्लेक्स घालून घेऊया. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे फार छान होतो. त्यामुळे तुम्हाला हवं तेवढं चीज तुम्ही त्यावर घालू शकता. यावर अजून थोड्या चिली फ्लेक्स घालते. मस्त दिसतोय आपला पिझ्झा. जेवढा हा छान दिसतो तेवढाच तो खायला सुद्धा चवीला सुद्धा फार छान लागतो. यावर आता आपण झाकण ठेवूया. साधारणतः 5 ते 6 मिनिट आपण हे झाकून ठेवूयात. गॅसची फ्लेम लो ठेवायची, जेणेकरून आपलं चीज व्यवस्थित मेल्ट होईल. पाहू शकता तुम्ही इथे आपला पिझ्झा तयार आहे. आता आपण हा एका डिश मध्ये काढून घेऊयात. एकदम भारी झालाय. वास पण छान येतोय त्याचा. जर तुम्हाला पिझ्झाचा ब्रेड कुरकुरीत हवा असेल तर गॅस बंद करून तो थोडा वेळ तव्यावर ठेवा. आपला टेस्टी पिझ्झा तयार आहे. तुमच्या मुलांसाठी हा पिझ्झा तुम्ही नक्की बनवा. पिझ्झाची रेसिपी कशी वाटली ही कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.